करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. ए भले 20 रुपया बॅटमेंट ए भले 20 रुपया. ए बाबा नीट उभं राहा यार, रांगेत उभे राहा. परत ते म्युन्सिपाल्टीवाले आले ना तर लफडा करून टाकतील. ए बाबा काय काय पाहिजे काय? हे 1 किलो अजय देवगण वांगी द्या. हबे तो वांगी ने लूटा, भेंडी में कहा दम था. मेरी सब्जी तब जली जब कढ़ाई में पानी कम था. मैं तुझे वांगी दूंगा अभी के अभी. मैं तुझे पालक दूंगा अभी के अभी. मैं तुझे मेथी की भाजी दूंगा अभी के अभी. मैं तुझे टमाटर दूंगा अभी के अभी. वा 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 वा. हे माझं गाव आणि या गावचा बी बाजीराव सिंगम. ते घे वांगे, ते घे बैंगन. वा 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 वा. ते तुमच्याकडनं भाजी भाजी घेतली ना यांच्याकडून की सेलिब्रिटीकडनं भाजी घेतल्याचा फील येतो एकदम. नाही सेलिब्रिटीच होतो, आता भाजी विकायला लागलो. का? ते करो ना. नाही नाही, कोरोना नाही, तुमची मस्ती. आणि ते मगाशी बोललात ना सिंगम आणि बेंगन, ते काय झालं नाही मॅच. नाही मग तू कर. ये देख साले, ए, ए, मेरे को मत चॅलेंज करा. नमस्कार. नमस्कार. हां. काय पाहिजे? मला एक 50 रुपयाच्या अक्षय कुमार मिरची. अरे बाबू भैया मिर्च खाओगे? हाँ मिर्ची खाओगे? इतनी सारी मिर्च खाओगे? हाँ बच्चे की जान लोगे क्या? बाबू भैया ये लो मिर्ची. हाँ सारे घर को हगमन लगेगी, इतनी मिर्ची खाओगे? काय मिमिक्री करता हो तुम्ही? माझा ना प्रॉब्लेम होतो. म्हणजे मी कुठलंही गाणं म्हटलं ना की ते कुमार सानूकडेच जातं. कसं? आता बघा, बगळ्यांची माळ. असं होतं ना माझं. मला कळत नाही, माझं कळत कन्फ्युजन. मिरच्या हा हा या हा. या या. हा बोल काय? हा अगं दादा कोंडक्या कोबी घ्यायला आलेलो आहे मी, रांगेतच उभा आहे. हा पिशवी आणली नाही? अरे बापरे, घरीच राहिली का? अरे बापरे, आता काय करू मी? ए हाड. कोण आहे? नाही जमत नाही मला, पण म्हटलं घेऊ बॉ ट्राय करू. लागले लागले लागले. तुम्हाला जे काही ट्राय करायचं नाही ते तुमच्या घरी जाऊन ट्राय करा. चला. तूच आहे का माझ्या मांगे? हे तूच आहे का माझ्या पुढे? ए, अगं तू नको आराया मारू ना. येतो येतो. हा ओ बो, हा तुमच्या मागच्या गोलात आहे ना मी आहे. हा? नाही नाही म्हणजे हा जो आखलेला गोल आहे ना हा. त्याच्यात मी ही माझी हा. जागा आहे. पिशवी घरी राहिली ती घेऊन येतो. चप्पल ठेवतो बा मी इथे. हा डोंट वरी. दादा काय मस्त करता तुम्ही ते. मला 1 किलो उदय चोप्रा फ्लॉवर द्या. संपला तो. संपला. उदय चोप्रा की फ्लॉवर? फ्लॉवर पण, आणि त्याचा आवाज मला येत नाही काढता. मला काय त्याला स्वतःला पण येत नाही काढता. वर जाऊ दे, मग मला 1 किलो जिम कॅरी वांगी द्या. जिम कॅरी वांगी. Somebody help me! Yes! क्या तुम वांगी खाओगी? वांगी खाओगी तुम? ये प्यारी वांगी खाओगी? खाओगा वांगी? Yes! ये देखो ये वांगी मैंने कहाँ से लाई है. ये वांगी प्यारी वांगी है. आप ले लो ये वांगी. वा वा वा. थँक्यू याच्या टाकायचं. थँक्यू. काय काय मिमिक्री करता, हॉलिवूड वगैरे. वा, तुम्ही ते चेहऱ्याचं करता ना, काय फ्लेक्झिबिलिटी हो. कमाल करता, कमाल. आवडले ना? हो हो. जर थोड्या वेळाने थांब. लॉजिकल 2 वाक्य येऊ दे, मग कळेल काय आहे ते. मला ना
मकरंद अनासपुरे कोबी हवाय. नाही नाही ती संपली. संपली? हं. मग नाना पाटेकर कोबी? अगं टरमाळे तेच सांगतोय ना, पीठ मागे संपली ना. मग आता? कुठून देऊ? आता एकच कोबी राहिलाय. वय बाजूला वय बाजूला कशाला बाजूला वा? माझा नंबर आहे. अरे माझा नंबर आहे ना. ओ भावड्या मला आहे ना 1 किलो दादा कोंडक्या कोबी दे रे भाऊ. दादा कोंडके हा. जायला मिळणार ना. दादा कोंडके कोबी घेतलंच पाहिजे. काय करायचं माहिती का? कोबी घ्यायचा आणि घरी जायचं आणि कपडे काढायचे. आपले ना हो कोबीचे कपडे काढे. न, 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 न. त्या मला आलं काय कोबी भोंगळा झाला की नाही. भोंगळ्या कोबीला मग कचा कापायचं झालं कापायचं आणि मग कडे टाकायचं. मला दादा कोंडके कोबी द्या. नाही मला मकरंद अनासपुरे अहो कोबी नाही हवी. माहित ना, सांगतो ना तुम्हाला मकरन कोबी नाही. दादा कोंडके अरे कोबी. ते मलाच बरं सांगा. मकरंद कोबी. आणि नाही 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 नाही. दादा मकरंद. दादा ए! मक्कू म्हणजे पप्पी असते ऐरण अरे मक्कू म्हणजे मक्या मकरंद अनासपुरे ती कोबी मला पाहिजे. गुनाह है ये, गुनाह है ये, किसी दुकानदार को इस तरह से सताना ये गुनाह है ये. बापरे ये गुनाह सो गुनाह है ये. मला चालेल. नशरुद्दीन शाह कोबी बी चालेल बा ए, मला. तुला काय कुठली पण कोबी चालेल. नाही मला मकरंद अनासपुरे कोबी हवी आहे. मी आधी इथे उभा होतो, चप्पल होती माझी इथे, पण माझा पहिला नंबर होता, माझी चप्पल होती. मला कोबी दे रे भाऊ. नाही मी तुझ्या पुढे उभी आहे. मला कोबी मिळायला हवी. वय घरी. तू गप्प बस रे. गप्प बस. अरे गप्प बसा. कमाल करते हो पीटर. इतर ये लो पीटर टमाटर. नाही नाही, मला कोबी पाहिजे. बरखुदार. मी बर विजय सरपोदार. ती पण मीच. काय फरक पडतोय? बरखुदार, जर असा तुम्ही लफडा केला तर मग मला सांगू नका. माझा जर टाळका सटकला तर मग मी दारू पिल. मग नंतर तुम्ही बोलू नका की दारू पी के मायकल दंगा करता है. ओ भाऊ वा, 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 वा. मला आहे ना प्राण कोबी पण चालेल. अरे अरे कसं मला काय? काय इथे मिमिक्री करायला बोलवलं का रे तुम्ही? जरा करू दे ना यार मला ऍक्टिंग बिक्टिंग. हे बघ, हा शेवटचा कोबी आहे. हा घरी घेऊन जाणार आणि माझी बायको याच्यात बटाटा टाकून भाजी करणार आहे. तो मी घेऊन जाणार. हे 2 लिंबू पडले. तुला लिंबू पाहिजे तर लिंबू घेऊन जा. अरे तो विकायला आणली होती ना रे कोबी, अशी कशी घेऊन जाणार रे? अशी कशी घेऊन जाणार म्हणजे अशी घेणार आणि अशी घेऊन अरे जाणार. कशी काय घेऊन जातो रे तो? कशी काय घेऊन जातो तुम्ही काय? नको नको नको, अरे मेलोय बाबा. मी काय मोरे का ती लिंब मी विकायला आणली यार. ठेव ना मला खाली. अरे असं करू नको यार. ज्या पद्धतीने तू मला उचललंय हा. ना, त्याच्यापेक्षा भयंकर पद्धतीने माझी बायको मला उचलून आपटेल जर हा कोबी नाही घेऊन गेलो तर. अरे बापरे. ऐक, मला घेऊन जाऊ दे हा कोबी. नाही मला देऊन टाक ना कोबी, नाही तर माझी बायको आहे ना मला गैरश्य फालून काढेल रे. अरे 4 दिवस झाले मी कोबी घ्यायला येतोय. माझा नंबर येतो आणि कोबी संपून जाते. एकदा तर मला कोबी मिळाली, पण माझी जी पिसोडी होती ना तिला कोणीतरी ब्लेड मारली रे. कोबी लंपास केली. ब्लेड मारलं? हो, हीच बाई माझ्या मागे होती. हिच्या दाढी करायच्या ब्लेड नाही, हिने माझी पिशवी पाडलेली आहे. मी कशाला दाढी करू? तुझ्या काही भरोसा नाही, तू काही बी करू शकते. ती ए. बघ, अजून बी दाढीचे केस तसेच आहे तुझे. अरे दाढी नाही, हा मास्क आहे मास्क. हा, असू दे तिकडे. ही कोबी तुझी आहे ना? आता ही कोबी माझी. माझी बरं का ही कोबी. हा, लक्षात ठेव, ही तुझी कोबी आहे ना? मी आता घेऊन चालली कोबी. ए, 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 थांब, थांब, थांब. ए, दे, दे, नाही माझी कोबी आहे, मी ए, कोबी घेऊन चालली. ए, कोबी दे मला. कोबी 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 कुठे आहे कोबी? एक कोबी मला पाहिजे. कोबी घेऊन जाते ना मी. हे बघ, हे बघा, ही कोबी आता मी तिघात वाटणार आहे. बस झाला लफडा. बरं वाट चल. हा, हे तिघांमध्ये वाटणार आहे. एक एक पान सगळ्यांना वाटणार आहे. बसा खाली. हे घे, एक पान तुला, एक पान तुला, एक पान मला. ए मला लहान पान दिले, स्वेट नको मला. अरे मला तिच्यापेक्षा छोटं पान दिलं रे. अरे मी काय ठरवून दिली का पानं तुम्हाला? जी आली ती पानं दिली. आणि हे बघा, हे लक्षात ठेवा, जुगाराचं पत्ताचं पान आणि गोबीचं पान हे कसं येईल काही सांगता येत नाही. काय चाललंय तुमचं इथे? भाजी संपली, जा संपली भाजी विजी काय नाही. चला 1 मिनिट. हे काय चाललंय तुमचं इथे? सकाळी 10 वाजेपर्यंत परमिशन आहे, दुपार झाली तरी तुम्ही अजून भाजी विकताय. दंड काढ.
फालतू विनोद करतो फालतू विनोद करतोस तिथे हा? तुम्ही बोला ना दंडकांड म्हणून मी अरे भैया मत मारो, हमने कुछ नहीं किया है। देखो मेरा टूटे हुए को बाल कर रहा है, क्या कर रहा है, मुझे मत मारो। हे सगळं ठीक आहे पिशवी आण रे. पिशवी आण इकडे बघितलं ना? भाजी वगैरे घेतोय हे झालं तुमच्या मनासारखं ए, झालं? 500 रुपये दे 500 रुपये दे 500 नाही ते एवढेच आहेत. हा ते आण इकडे चल अहो ऐका ना बघितलं ना झालं ना तुमच्या मनासारखं तुला ना मला घाल कुत्र्याला नाही साहेब हो तसं नाही ते तुला कोणाला बोललो तू नाही ते अहो ती ते अरे क्या मार रहा है बाबा कैसा मार रहा है तू गप्पा गप्पा मारा नाही गप्पा गप्पा गिरा गप्पा गप्पा मारा गप्पा 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 हॅलो 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 नमस्कार प्रसाद सर नमस्कार सई मॅडम म्हणजे ना मी आज खूप खुश आहे काय ना ॲक्च्युली माझ्या आयुष्यातलं पहिलं सेलिब्रिटी व्हिजिट आहे आणि चॅनलने चक्क मला पाठवलं आहे वृद्धाश्रमात. आज आहे ना एक आजोबा आहेत त्यांचा बड्डे आहे सो त्यांच्याबरोबर खेळायला त्यांच्याबरोबर मज्जा करायला त्यांच्याबरोबर रमायला मी इथे आलेले आहे. मी इतकी एक्साईट झाले की काय सांगू. माझ्या घरातले पण खूप खूप खुश आहेत. त्यांना असं वाटतं की गाऊन घालून रोज नाक्यावर अंडी आणायला जाणारी मुलगी आज चक्क सेलिब्रिटी म्हणून चालली आहे. बापरे. आणि आमच्या गल्लीतले कुत्रे त्यांनी तर मला 21 वेळा भाऊ असं करून सलामी दिली आहे. कुत्रे पण ना आमच्या गल्लीतले खरं सांगते तुम्हाला. आणि मी इतकी खुश काय माहिती आहे का कारण आहे ना चॅनलने हे सगळे सिनियर सेलिब्रिटीज असताना सुद्धा त्यांच्या नाकावर टिचून मला पाठवलंय. आणि का विचारा ना एकदा का कळायला नको वृद्ध कोण आणि सेलिब्रिटी कोण. सध्या कसं आहे ना इथे यंग मी एकटीच आहे त्याच्यामुळे बाकी काय सगळे एक्सपायरी डेट पर्यंत पोहोचलेत ऑलमोस्ट. आता जायला हवं लेट नको व्हायला नाही का जायला हवं. अगं बाई सरप्राईज आजोबा सरप्राईज. काय कोण आहेस कोण तू? आजोबा मी सोनी मराठी वाहिनी माहितीये तुम्हाला. सोनी मराठी मला सोनी मराठी वाहिनीने तुमच्याकडे पाठवलंय कारण तुमचा आज वाढदिवस आहे ना तो सेलिब्रेट करायला तो एन्जॉय करायला आज मी तुमच्या बरोबर आले आजोबा. तुम्हाला सरप्राईज द्यायला आले मी इथे. बरं मिळालं सरप्राईज भाव करून सरप्राईज मिळालं. जा आता जा. अहो आजोबा तुम्ही मला ओळखलं नाही. नमस्कार मी कल्याणची चुलबुली शिवाली. कल्याणच्या सुभेदारांची सून मला माहिती होती. ही चुलबुली शिवाली वगैरे हे काय प्रकरण आहे? कोण आहेस तू बाबा? यांना सरप्राईज द्यायला आले मला सरप्राईज देतात आजोबा. काय आजोबा मी हास्य जत्रेमध्ये गेले 2 सीझन सतत काम करते. आय एम एन ऍक्टर. ओ माय गॉड. हो हो का का म्हणजे का म्हणजे हो का हो, हो का असं हो. काम करतेस? ते बरं ते राहू दे ना आजोबा. सगळ्यात पहिले हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आजोबा तुम्हाला. हॅपी बर्थडे आजोबा. अगं केवढ्याला पडलं असतं ते? थोडक्यासाठी वाचलो. काय करतेस तू? सॉरी मी ना खूप एक्साइट झाले हो. खरंच तुम्हाला काय सांगू बसायचं. बरं मिळालं मला सरप्राईज. दिवाळी जा घरी जा. दिवाळी नाही शिवाली परब. तेच जा त्याचा. अहो असं कसं जा असं नाही जाणार काही मी. मग? तुम्ही इथे वृद्धाश्रमात एकटे राहता की नाही. हो ग हो. मग तुमच्या या रटाळ आणि फडतूस आयुष्यात आनंदाचे क्षण द्यायला मी इथे आले आहे. हा नाही वाटतंय आज जरा वृद्धाश्रम असा हो ना. जरा जास्तच भरल्यासारखाच वाटतोय. मग आता ना अजिबात तुम्ही काही हे म्हातारपण वगैरे आणायचं नाही. मज्जा करायची दंगा करायचा एन्जॉय हे करायचा बघ. अगदी लहान झाल्यासारखं वागायचं मलाही आपण. तुला बघून ना तुझ्याकडे बघितल्यावर ना मलाही
मवाली माझं लहानपण आठवलं. लहान हो ना. झाल्यासारखंच वाटतंय. हो ना, लहान झाल्यासारखं वाटतंय. थँक्यू मवाली. मवाली नाही हो, शिवाली शिवाली. हा, हा, ते काय ते तुम्हाला लहान झाल्यासारखं वाटतंय ना? मला वाटतंय. मग आता काय करूया आपण लहानपणीचे खेळ खेळूयात. कोणाचं? चालेल? हा, हा, हा. चालेल आपल्या चालेल. लहानपणीचे हा, पणीचे काय? आता आपण ना कॅच कॅच खेळूयात. कॅच कॅच हो हो, कॅच कॅच खेळूयात. हा? तुम्ही इथे उभं राहा. या. ए बंड्या, ये रे खेळायला. कोण नालायक बंड्या पण आला? कुठलं बंड्या कुठे आहे तो? अहो नाही हो, तुम्हीच बंड्या आहेत. मी हा, मला अशीच बंड्या- गंमत म्हणून उगाच. हा लहान झालो ना. चला, चला, बंड्या खेळ. बंड्या बंड्या हा, दे. मी झेलला. मी आता टाकतो. तू खेळ. हा, हे घे हे घे. Yes, वा, वा, yes. झेललं, आता झेललं, आता आता तुमची डाय. तू काय केलंस काय तू? हा? तू फेकून मारतेस बॉल? अहो मी असंच करते. मी ना बंड्या बरोबर पण असंच करायचे. आधी सांगायचं आपण कॅच कॅच खेळू आणि म्हणजे आबद उभी करून ना असं मारायचं, सुजवायचे त्याला. मी बंड्या नाहीये, लक्षात ठेव ना. अय्यो, तुम्ही पण मारा ना मला. मारा हा, मारा, मी मारा. पण बरं ठीक आहे. गार तुझ्या तर आता बंड्या, तू आता खपला. तू नाही. काय? तर आता दे इकडे. तुझ्या तर आता कुठं गेला? अरे ऐक मला मला मारतो तुझ्या आता. टिवाली काय तू वेडी आहेस? खेळायला आली माझ्या बरोबर आणि आवाज उभी काय खेळतोस तू माझ्या बरोबर? अहो मजा येते. तुम्ही पण खेळा ना. तुम्ही ना आजोबा ना. मला नाही येत मजा बिजा काय तुझ्या असल्या खेळांमध्ये. कळ शी बाबा, तुम्ही लगेच हरता. लगेच? आता तुम्ही हरलेत ना, तुमची ही 4 सफरचंद माझी झाली. हे माझं आहे. अरे माझा वाढदिवस आहे, मला गिफ्ट द्यायचं. तू माझीच काही वस्तू घेऊन चालली आहेस तू. आता ना आपण दुसरा खेळ खेळूया आजोबा. हा का? हे बघ. आता ना आपण लपाछुपी खेळूयात. चला चालेल, लपाछुपी खेळूया. काय इकडे या. काय? वा, काय जा. काय तू आतमध्ये? अहो, आवाज नका करू. काय कुणी ओळखटी आहे का? काय असं काय बघायच्या- करतेस? का दिसत? बघायच्या आधी लपाव, पटकन अरे लपा. वेडी आहेस का तू? स्वतःच मला लपवतेस आणि मला सांगतेस की लप्पा म्हणून. तुझ्यावर राज्य आहे ना. मग एवढंच ना, मी नाही बघत आहे. तुम्ही लपा. तुम्ही लपा, खाली लपा. मी नाही बघत. तुम्ही रेडी आहात? काय? 1, 10. मी आले. हा 1, 10. कुठे गेले असतील वर आजोबा? इकडे मी इकडे. दिसतच नाहीये. छी बाबा. कुठे असतील नेहा? तिथे नाहीये. छी बाबा. ए ढवाली इकडे अच्छा, लब्बड इकडे लपलेत काय? इकडे. अरे हिने लपवलेला आजोबा हिला सापडत नाही. सिरियल मध्ये कॅरेक्टर कसं सापडत असेल हिला? मला इथे खॉट खाली लपून ती तिकडे मला शोधायला निघून. कुठे गेले असतील बरं? ए, धमाली. रिक्षावाले अंकल, तुम मीरा रोड स्टेशन चलेगा क्या? मला इथे लपवलं आणि मला शोधायला ती मीरा रोडला निघाली आहे. काय डोक्यावर पडली आहे काय? ही काय नाव तिचं? ते काय मुलगी कुठे काय ती? गेले ए असतील? अगं मला लवकर पकड, आउट कर. माझी कंबर पकडली अहो, आहे. तुम्ही लय स्पोर्ट्स पॉइल आता आजोबा. काय झालं? तू वेडी आहेस. मला इथे लपवलंस तू आणि मला शोधायला तिकडे गावभर जातेस. अहो, मी रंगवत होते ना खेळ. नको भाई, नको रंगूस. ऑलरेडी तू बरंच काय रंगवून ठेवलेलं आहेस. हा? तू काय खेळ बिळ रंगू नकोस. जर झालं खेळ, मला सरप्राईज झालेला आहे. तू जा आता, जा बाई, बघा जा. आता तुम्ही माघार घेताय. काय? मी तुम्हाला शोधून काढलंय. मग? मी जिंकले. हे तुमचं शाळा आता माझं झालंय. चल. अरे माझं शाळा घेऊन चाललीस तू? असं काय करताय तुम्ही? काय? अहो तुम्ही बघा, आज तुमचा बर्थडे तुम्ही एका सेलिब्रिटी बरोबर साजरा करताय. काय भाग्यवान आहात तुम्ही. मी आहे भाग्यवान. मला सगळं कळलं. आता बस झालं खेळ बीळ. माझा झाला वाढदिवस सेलिब्रेट. नाही आजोबा. अहो असं नका ना करू. मी आले आहे ना, मी तुम्हाला सरप्राईज द्यायला आले. मी तुमच्याबरोबर खेळणार, तुमच्याबरोबर रमणार आहे इथे. ठीक आहे, झालं, मिळालं सरप्राईज मला. आता वय नाही माझं तेवढं आता साथ देत. कसं आहे माहितीये का, आपण म्हटलं ना की आपण मनाने लहान होऊया, लहानपणीची आठवण काढून खेळूया. तरी आता ना शरीर आणि मन ह्यांची सांगड नाही बसत ग आता. पूर्वीसारखं नाही होत. तुला काय जाते म्हणायला? तू तरुण आहेस ग. बरं ठीक आहे. तुम्हाला मैदानी खेळ नाही जमत आहेत ना? नाही जमणार. मग आपण बैठी खेळ खेळूया ना. बैठे? हो, आता आपण ना नाव गाव फल्ल फुळं खेळूयात. काय खेळूया? नाव गाव फल्ल फुळं. फल्ल फुळ? अगं ज्या खेळाचं नाव तुला नीट उच्चारता येत नाही ते तू कसं खेळणार आहेस मला सांग. फल्ल फुळ असं नसतं ग. फुल्ल फेळलं असतं ते. फुल्ल फिळ असतं ते. अहो वहीच ना आजोबा. तुम ऐसा कैसा करते? तुम बैठो इधर बैठो. गुडघे ग गुडघे. आरामात बैठो. हा. ये लो. काय? तुमचा पेपर, हा. हा माझा पेपर. हा. हा
आग्या पेन काय करायचं माहितीये का आपण काय आपण आता नाव गाव फल्ल फुळ खेळायचं तर आहे ना त्यात काय करायचं मी तुम्हाला एक अक्षर देणार आता समजा मी तुम्हाला र दिलं तर र वरनं तुम्ही नाव लिहिणार रवी गाव लिहिणार राजापूर फल्ल लिहिणार तुम्ही रातांबा लिहितो, हा. आणि फुळ लिहिणार तुम्ही कळलं नाथराज. कळलं मला खेळ येतोय गेम हा, तू खेळ तर मी तुम्हाला नाव देते पहिलं नाव आहे श रेडी 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 मी रेडी आहे श म्हणजे हा आलं 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 हे बघ, झालं माझं लिहून झालं मी अल्ला, जिंकलो झालं पण मी जिंकलो मी मला नावच नाही आठवत आहे इकडे तुम्ही जिंकलात पण अगं हे बघ कबाली कबाली नाही हो शिवाली मग हे शिवाली नाव हे तुझं आहे ना मग शवर नाही तर एवढं तुला आठवत नाही का अलो, काय स्मार्ट आहे वा आजोबा तुम्ही काय? पण आता जाऊ दे पहिला डाव देवाला देऊया आपण हा? आणि आता मी तुम्हाला अक्षर देते रेडी मे नाही नाही म नको म वरनं मला आठवत नाही आपण घेऊया प म कॅन्सल प प प तुला कोणी केलं सेलिब्रिटी तुला वरनं आठवत नाही हा जवळच्या जवळ तू घे का लवकर अक्षर दे तू चल आता प, हा, प, हा. प. पवरनं हा हे बघ परळ हा पवरनं हा पारस हा हे बघ झालं माझं मी नाही झालं तुमचं नाही झालंय तुमचं काय केलंस ते? मी नाही जिंकणार तर कोणी नाही जिंकणार संपलं काय अरे तू खेळायचं ठरलं ना तर मी जिंकलो ना मी आता नाही नाही मी नाही जिंकणार तर कोणीच नाही जिंकणार असं नसतं असं नसतं तुझ्यात नाही 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 बरं म्हणजे हा खेळ पण रद्द आता नको हा आपण दुसरं काहीतरी खेळूया आजोबा ठीक आहे मी माझ्या लहानपणीचा खेळ सांगतो तुला तो आपण खेळ खेळूया मजा येते तो मजा येते धमाल येते आमच्या शाळेमध्ये आहे ना एक सचिन नावाचा एक मुलगा होता अय्यो. तर आम्ही ना त्याला खूप चिडवायचो म्हणजे त्याला ना विविध प्रकारचे काढे प्यायचा नाद होता तर तो काढा सतत काढा प्यायचा मग आम्ही त्याला चिडवायचो हे सचिन मला काढा सचिन मला काढा असं त्याला चिडवलं ना की तो असा भैसाडायचा आपण तो खेळ खेळूया तू एक काम कर तुझ्या मोबाईल वरून त्याला फोन लाव माझ्या का माझा नंबर त्याच्याकडे आहे ना त्याला कळणार माझा मित्र आहे ना तो हा, तुझ्या मोबाईल वरून फोन लाव आणि त्याला चिडव आणि तुझ्या मजा येईल बघ हा, म्हणजे हे मैदानी बिदानी हरणं जिंकणं काहीच नको आपल्याला तुम्ही डायल करून हा, देता. ते मजा येईल आजोबा मजा म्हणजे अरे अशीच मजा येते हे घे 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 लावलं पटकन बोल हॅलो सचिन मला काढा ए सचिन मला काढा सचिन मला काढा सचिन मला काढा सचिन मला काढा मजा आली. आता वैतागला असेल तू वैतागला असेल हा मजा आली. बरोबर आहे आता बघ मजा आली, मजा आली, हा, तो आजोबा, बघ. मजा आली. फोन आला फोन आला हॅलो शिवाली हा कशी आहेस तू वाव मी मस्त आहे ए, तुला काढलंय हा म्हणजे काय सर काही नाही बच्चू तू मला म्हणाली सच्चू म्हणून बच्चू तुला काढलाय हा आता हे सगळं अच्छू झालेलं आहे हा. हो आजोबा तुम्ही काय केलं कोणाला फोन केला होता ते तुझे दिग्दर्शक आहेत ना सचिन गोस्वामी त्यांचा नंबर आहे तू त्यांना फोन केला होता तुम्ही काय केलं आजोबा आजच्या दिवशी मी पुण्याचं काम केलेलं आहे तुझ्यासारख्या पोरींना असंच पाहिजे सेलिब्रिटी बनून इकडे येतेस मला छळतेस तिकडे मारतेस तुला अरे काय करायचं आजोबा त्यांनी मला काढलं काढलेलं आहे आजचा वाढदिवस सेलिब्रेट झालेला आहे सगळं जमलेलं आहे. चला, आपण